क्षेत्ररक्षण देखील आपण सजवून घ्या. अक्षय ठाकूर या टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं जतीन पाटीलला आपण पाहतोय. काल जतीन पाटील खऱ्या अर्थानं डाऊनफॉल मधून बाहेर निघाला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण काल त्याने जी बॅटिंग केली आणि रेग्युलर मॅचेस आपण खेळताना त्यांना पाहिलं तरी देखील कुठल्याही प्रकारचा थकवा, कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर त्या प्रेशर मध्ये खेळले नाही. जतीन पाटील साठी एक कॅश प्राइज आहे. 3 बॉलवरती 3 षटकार जर का येत आहेत तर मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राइज आणि सलग जर 2 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. व्यंकोच मात्रे ते देखील जॉईन झालेत. सर मॅचला सुरुवात होईल. 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. जर का इथून जतीन पाटील यांच्या बॅटमधून 30 रनची एक स्टनिंग इनिंग जर आपण पाहिली तर ती इनिंग जर खेळतायत जतीन पाटील तर मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता मालवण ग्रुप खऱ्या अंदाजामध्ये त्यांच्या आलाय. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खामोश होतं, परंतु आता या मॅचमध्ये त्यांचा खौफ आपल्याला पाहायला मिळेल. सर जवळ आपण मॅचच्या दिशेने पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती द प्राऊड ऑफ विराथन अर्थातच मैदानाच्या आतमध्ये रितेश किनीला आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंगवरती खऱ्या अर्थाने ठाकूरपडा गावाचं अनमोल रत्न अक्षय ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम चिखलपडा जतीन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि पहिल्याच बॉलवरती बॉल चाललाय. मालवण ग्रुपला अभिवादन करण्याकरिता 4 रन्स चौकार. बॉलिंग ट्रॅकवरती नाशिक आहेत. शुभमच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत चुकीची पोहोचली होती, त्याबद्दल क्षमस्व. चांगला बॉल नाशिकच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला गेलाय. पहिला बॉल चौकार आणि दुसरा बॉलवरती परतवार मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टॉपवरची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 2 बॉल आतापर्यंत झालेत. पहिले षटक हाताला तर असताना क्लेन मॅग्राथ ही ओळख खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मिळाली नाशिक यांना आणि तेच आता बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय ठाकूरचा रुतबा तो मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चौकार 4 रन्स मिळतील. केला आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फरकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 रन्स स्कोरवरती लागला गेल्यात. अक्षय ठाकूर यांच्या बॅटमधून जे 2 लाजवाब चौकार आपण पाहिल्यात, आधीचा स्लॉक स्वीप आणि त्यानंतर लेट कट. नाशिकच्या विरोधामध्ये ते 2 चौकार येत असताना आपण पाहिले. चौथा बॉल ऑफ्टरमध्ये शफल होऊन आता फाईन लेगला खेळायचा होता. फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. बॉलला स्टॉप दिला गेला. आर्यनच्या माध्यमातून रन मिळणं मुश्किल आहे या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो. मागील 4 बॉलमध्ये मागच्या 4 चेंडूंचं विश्लेषण जर आपण केलं, सुरुवात चौकाराने झाली, त्यानंतर डॉट बॉल चौकार डॉट बॉल. 5वा बॉल चौकार की षटकार येथे विकेट विकेट आणि विकेट. मैदानाच्या आतमध्ये विकेट कोणाचे गेले तर अक्षय ठाकूर. एक मोठा धक्का टीम ठाकूर 11 संघाला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. गॉन. मैदानामध्ये आता टीमचा कॅप्टन रियांश दाखल झाला. नाशिकने आपल्या संघासाठी पहिलं यश प्राप्त करून दिले आणि विकेट घेतले अक्षय ठाकूरचे. त्यांना जयचा चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हर मध्ये 5 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हर मधील स्ट्रायकिंग वरती बॅटर रियांशला आपण पाहतोय.
लास्ट बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल तिथे खेळायचा होता मिडॉनला. शतशक गाडी घेता आहे ती आधी धनंजयच्या माध्यमातून चांगला झेल आपण पाहिला होता. एक रन मिळेल या बॉलवरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. ती बॅटल कॅप्टन वर्सेस कॅप्टन मध्ये असणार आहे. रितेश आणि दुसऱ्या बाजूला रेयांश. इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला बॉल बीट केलाय. पहिल्या बॉलवरती कॅप्टनने कॅप्टनची विकेट घेतली तर मजा येईल, परंतु कॅप्टनने जर कॅप्टनला षटकार मारला तर आणखीन मजा येईल. परंतु इथे जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला मैदानामध्ये पहिल्या बॉलवरती बीट केलंय कॅप्टन रितेशने कॅप्टन रेयांशला. कर्णधार वर्सेस कर्णधार असं हे बॅटल सुद्धा मैदानावरती आपण पाहतोय. दुसरा बॉल त्या देखील बॉलला रिस्पेक्ट दिली गेले. कव्हरमध्ये नाशिक यांना आपण पाहतो बॉल फील करेपर्यंत एक रन कंप्लीट होते. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये आणि 2 बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 10 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम म्हात्रे 11 संघाकडे. स्वतः विंकोश म्हात्रे मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय. या ओव्हरमधील तिसरा बॉल बागफोला जाऊन स्लॅश केला. जतीन पाटीलची खासियत आहे आणि जतीन पाटील स्पेशल हा स्ट्रोक, परंतु फायनली बॉल त्या ठिकाणी स्टॉप झाला. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरची आपल्याला पाहायला मिळते 12. 3 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 12. जतीन पाटीलच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला होता. नेक्स्ट मॅच असेल 2 टीम मध्ये. एका बाजूला सर 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम 11 संघाला आपण पाहणार आहोत. हा चौथा बॉल पायामध्ये टाकला होता आणि बरोबर डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला, परंतु बॅटर त्या ठिकाणी सेफ आहे. रेयांशला आपण पाहिलं आता काही क्षणांसाठी थोडेसे हार्टबीट्स देखील वाढल्या होत्या डगआउट मध्ये. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि धावसंख्या फलकावरती 12. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार येऊन देखील फक्त 8 रन्स झाल्या आणि जर आपण या ओव्हरचा उल्लेख केला तर मागील 4 बॉलमध्ये रितेश आपल्याकडून जे डेडिकेशन देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये जतीन आणि रेयांश ही जोडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काल देखील जतीनने हे मैदान गाजवलं होतं. त्याच्या नावाचा गवगवा आपण पाहिला होता. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झाल्या धावा झाल्यात फलकावरती 12. अजूनही 2 चेंडूंचं केलं बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रितेश 5वा बॉल शॉर्ट ऑफ फ्लेन टाकलाय आणि स्टेप आउट करून त्या बॉलला बॅटवरती घेण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेज आहे. फायनली बॉल त्या ठिकाणी स्टॉप करण्यामध्ये यश आलं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 14. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. थोडंसं धीम्या गतीने खेळ सुरू आहे कारण त्याचं कारण जर आपण ऑब्झर्व केलं तर खऱ्या अर्थानं ॲक्युरेट टप्प्यावरती बॉलिंग झालं आणि ॲग्रेसिव्ह मूडमध्ये ती बॉलिंग सुरू आहे. आता हा देखील कव्हर पॉईंटला स्ट्रोक खेळण्याकरिता भाग पाडलं होतं. कव्हरमध्ये शतशक उपस्थित आहेत मिस्टर अजय. 2 रन्स इथे देखील मिळतील आणि या 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा स्कोर कार्डवरती एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
दोस्ती कायम ठेवण्याकरिता आज या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय, जेणेकरून हे जिगरी यार एकत्र येतील. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाजी करण्याकरिता रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. मागील 2 ओव्हरमध्ये पेसर्सचा सामना आपण केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर विचार केला तर ठाकूर 11 टीम सुद्धा खेळते. अक्षयची विकेट गेल्यानंतर थोडंसं आता इथे बॅकफुटला जाणवतो बॅटफेस तरीके आपल्याला पाहायला मिळतो टीम ठाकूर 11 संघाचा. रियाश देखील स्ट्रगल करतोय, यतीन देखील स्ट्रगल करतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती त्यातला त्यात या ठिकाणी मिस्टर रोहित फिरकीचा जादूगर दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. यंदाच्या हंगामामध्ये अनेक सारे सामने त्याने एकाकी नेतृत्वावरती फिरवल्यात आणि तो बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न स्विच हिट तरीके केला होता आणि तिथे काय जबरदस्त झेल वन ऑफ द ग्रेट लेजंड टायगर ऑफ द जिंदा मिस्टर नाशिक पाटील त्यांनी टिपा झेल आणि घेतले विकेट मैदानाच्या आतमध्ये रियाशचे. कॅप्टनची विकेट घेतल्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय मॅन फ्रॉम विराथन नवीन किनी या ठिकाणी दाखल झालाय आणि त्यांचे बंधू ऑपोजिशन टीम मध्ये खेळतात. आता ते जेव्हा बॉलिंग ट्रॅक वरती येतील तेव्हा देखील मजा येणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला रोहित आहे आणि रोहितने पहिल्याच बॉल वरती विकेट घेतलाय. फलंदाज रियाशची यावर मधील दुसरा बॉल राऊंड द विकेट फिरवलाय, परंतु तितक्याच वेगानं बॅट देखील फिरवलाय आणि बॉल मिड विकेटला पहिल्याच बॉल वरती धमाका. मैदानामध्ये नयन किनी नावाचा षटकार. बॉल आल्यानंतर मिड विकेटला त्याचा प्रवास सुरू झाला आणि रोहितच्या विरोधामध्ये एक उत्तुंग षटकार आणि त्यानंतर हा फ्लिक शॉट डीप मध्ये स्क्वेअर लेगला अजयला आपण पाहतोय. 1 रन मिळाली या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 23-3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. तिसरं षटक सतत प्रगती पथावरती आहे. स्ट्रायकरवरती बॅटर आता जतीन आपल्याला पाहायला मिळेल. लंबे रेस घोडा आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा मोठा फॉर्मॅट आपण पाहिला तेव्हा तेव्हा चांगल्या इनिंग्स जतीनच्या माध्यमातून येताना आपण पाहिल्यात. 5 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24-24 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 24 धावा फलकावरती. आता बॅटचा टॉप एज आणि स्वतः गोलंदाज कमिटमेंट दाखवतोय. कॅच ड्रॉप झालाय मैदानामध्ये आणि जतीन पाटीलला आता जीवनदान मिळालंय. जतीन पाटील देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आता जीवनदान मिळाल्यानंतर त्याची झलक तो देखील दाखवेल. लास्ट मॅच मध्ये असंच काही घडलं होतं. फर्स्ट इनिंग मध्ये दीपेश म्हात्रेची कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर दीपेशच्या बॅटमधून जी तुफानी पारी आपण पाहिली होती आणि त्याचमुळे एक मोठं टार्गेट स्कोरकडे उभं झालं होतं. स्विचिटचा प्रयत्न झालाय, फिरवलं होतं या बॉलला पण सनकडे आशेवत नजरेने पाहिलंय. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सॉफ्ट मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 25 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 वरती टोटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर 2 बॉल चांगले टाकल्यात मैदानामध्ये रोहितने. हा देखील फिरवला. लेग ब्रेकचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, तो देखील वेगानं. आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर षटकार येऊन देखील कमी रन्स तडकीने खर्च केला रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 3 ओव्हरचा खेळ लढकीने संपला. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
अर्थातच रितेश किनीला आपण पाहतो ओव्हर नंबर 4 मध्ये. मागच्या स्पेलमध्ये रितेशचा स्पेल अतिशय बघण्यालायक होता. त्याने टाकलेले लेग कटर ऑफ कटर प्रचंड वेगाने फिरत होते आणि आता तो बॉलिंग ट्रॅकवरती आला. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल वेगानं फिरवला आणि टप्पा देखील चांगलं होतं. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. मागील काही षटकांचा उल्लेख जर आपण केला तर सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली झालेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये चौकार आला, सुरुवात चांगली झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये डॉट बॉल आला, तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आली आणि चौथ्या ओव्हरमध्ये देखील डॉट बॉल आला. इथे बॅटची कडा घेतलाय, फिल्डिंग चांगली झाली नाशिकच्या माध्यमातून. एक रन मिळेल या बॉलवरती. ज्युनियर नाशिककडे गेले होते आणि त्यांच्या माध्यमातून तो बॉल फील्ड केला गेला 26 फलकावरती. दोन नाशिक सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आता माईक मधून त्यांचा उल्लेख असाच होईल. एका बाजूला ज्युनियर नाशिक जे ग्रीन शूज मध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला आजच्या रात्रीमध्ये एक चांगला कॅच ज्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय ते सिनियर नाशिक आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 26 रन्स येणं थोडंसं उघड झालं या सिच्युएशनला. मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार आपण रोहितच्या विरोधामध्ये पाहिला होता नयनच्या बॅटमधून आणि तो नयन सध्या क्रीजवरती आहे. तो देखील स्ट्रगल करतो आता षटकार आल्यानंतर, कारण मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 1 रन आला, परंतु आता स्टेप आउट करून हवेमध्ये तर नक्कीच खेळलाय. डाऊन दी बॉल फिल्डर टीमच्या खऱ्या अर्थानं संघ नायक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघ मालक मिस्टर व्यंकोश म्हात्रे आणि त्यांनी टिपलाय जाईल. विकेटचं सेलिब्रेशन अतिशय शांत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात शांतपणे केलंय आणि विकेट जात असताना नयन किनी बॅक टू द डगआउट. याच मैदानावरती आकाशच्या बॅट मधून खेळलेली ती 45 धावांची एक तुफान खेळली ती कोण विसरणार आहे. या गोष्टीला फक्त 2 दिवस उलटल्यात. अजून देखील आकाश खऱ्या अर्थानं त्या गोष्टी विसरलेल्या नाहीये. इथे पंचांकडे अपील तरीकेने झाली होती. टॉपची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो पंचांच्या माध्यमातून कुठलाही रिस्पॉन्स झालेला नाहीये. मागील 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी 1 रन खर्च केलाय आणि 1 विकेट आतापर्यंत घेतलाय. ऑल ओव्हर संपूर्ण या सीझनचा जर आपण बॉलिंग परफॉर्मन्स काढला आणि जितक्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं स्पेल टाकल्यात त्या गोलंदाजांचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला त्यामध्ये जर आपण सर्वाधिक कमी इकॉनॉमी कोणाची पाहिली तर आवर्जून इथे समोर एक नाव होईल रितेश किनी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. रितेश किनी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हवा तसा वेग तिथे देत नाहीये, परंतु त्याचा जो टप्पा आहे खऱ्या अर्थानं त्या टप्प्यावरती त्या स्किल्सला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे बॉलिंगमध्ये जो एक स्टँडर्ड आहे सातत्यानं वाढत चालला. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे फक्त टेनिस बॉल क्रिकेटच्या साठी मर्यादित नाहीये, तर हेच बॉलिंग व्हेरिएशन आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील अनुभवतो रितेश किनीच्या माध्यमातून. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला 27 फलकावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. जतीन पाटील वन्स अगेन क्रेज वरती. कॅश प्राइज आता पुन्हा एकदा वाढली जातात. आता हा 9 बॉल असेल की नाही ते तर पाहणं गरजेचं असेल, परंतु जो स्लॅश करून चौकार मारलाय पॉइंटला पहिल्याच बॉल वरती, इट्स अ 4 रन्स. थँक्यू सर. जर सलग 3 षटकार येत आहेत तर 3,000 रुपयांचं कॅश प्राइज
मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून. आणि सलग जर का 2 येत आहेत तर 500 रुपये आणि 30 रन जर का जतीन पाटीलच्या बॅटमध्ये आल्या तरी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून दिला जाईल. पहिलाच बॉल इट्स अ नो बॉल आणि नो बॉल वरती आलाय चौकार 4. आता पुढचा बॉल फ्री हिट फ्री लायसन्स टू किल रन्स झाला. स्कोर कार्ड वरती 32 फीटचा बॉल फिरवला. लेग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. चांगल्या पद्धतीने या बॉलला फिरवला होता. रोहितचा लेग ब्रेक इतका डेंजरस याच लेग ब्रेक वरती अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने आपल्या समोर चुकण्याकरिता भाग पाडला. दुसरा बॉल या ओव्हरमधील पाकफुलला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. अगोदरच त्या पोझिशन मध्ये आलं होतं. पॉइंटला हा बॉल ट्रॅव्हल करत असताना आपण पाहतो. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगल टीमची टोटल फलकावरती 33. सध्या 33 फलकावरती लागल्या. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. इथून प्रोजेक्टेड स्कोर 46च्या घरामध्ये दाखवतो. येणारे 10 बॉल आणि आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये इथे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे जे मागील 4 ओव्हरमध्ये करता आलेलं नाहीये. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये करावं लागणार आहे. ऑफ्टोवरती शफल झालाय. स्क्वेअर लेगला खेळायचा होता आणि यस बॉल चाललाय समोर स्क्वेअर लेगला फ्लॅट 6 षटकार. ऑफ्टोवरती शफल होऊन बरोबर बॅटच्या समोरून या बॉलला बाहेर काढलाय आणि बॉल सरळ विकेट किपर धनंजयच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल या बॉलचा. ज्या पद्धतीने हा बॉल फिरवला होता मैदानामध्ये रोहित म्हात्रेच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओव्हरमधील आता हा स्टेप आउट करून बॅट वरती घ्यायचा होता परंतु ऑकवर्ड पोझिशन मध्ये लास्ट मोमेंटला आलाय आणि सलग हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. धावसंख्या फलकावरती 39 या ओव्हरमधील लास्ट बॉल हा देखील बीट झालाय. हा देखील बॅट वरती घेता आलेला नाहीये. षटकार आल्यानंतर सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये टाकले जातात. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 फलकावरती. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये सरळ 11 आणि दुसऱ्या बाजूला होम 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस लिया. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यनला आपण पाहतोय ओव्हर नंबर 6 मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये आणि हेवी स्लॉग हिटर्स देखील मैदानावरती आहेत. जतीन 10 बॉल मध्ये 13 वरती. आकाश 6 बॉल मध्ये 6 वरती. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. चला दोन्ही टीमची कॅप्टन टॉस लिया. एका बाजूला संघ असेल सर 11 आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत ओम 11. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी जॉईन व्हा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्क वरती या स्लॉग ओव्हर मध्ये आर्यन वरती ती जबाबदारी दिली गेली. मागच्या 5 ओव्हर मध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. समोरच्या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाज स्ट्रगल करत आहेत आणि याच स्ट्रगलचा फायदा आता आर्यनला घ्यायचा येणाऱ्या 6 बॉल मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस मिड ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. शतरक्षण चांगलं झालंय. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 40. पहिल्या बॉलचा किलो डिग्री झाला. अजूनही 5 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये इथून जरी 2 मोठे फटके आले तरी एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्ड वरती उभे होऊ शकते आणि त्या चॅलेंजला घेऊन एक्साइटेड असेल सेकंड इनिंग मध्ये.
दुसरा बॉल हा देखील बॅटच्या रडारमध्ये दिलेला नाहीये. लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केलाय. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स तारखेने पूर्ण होतील. या 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती 42-42. आतापर्यंत 2 चेंडूंचा केला मैदानामध्ये झालाय. 4 बॉल बाकी आहेत. आकाश स्ट्रायकिंग होती रनसाठी खऱ्या अर्थानं आपल्या फॉर्मसाठी काही संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सुट्टीने जतीन 11 बॉलमध्ये 14. एक चौकार जतीनच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आता हा शॉट ऑफ लेन समोर फोर्स केलाय. लॉंग ऑनला चान्स बनलाय. फिल्डर इंटरेस्टेड आहेत आणि गणेश सारखा फिल्डर तिथे जर का असेल तर पाहण्यासाठी देखील आता नक्कीच आपण पाहतोय. पाहणं ते देखील गरजेचं असेल कारण गणेशचे एफर्ट्स जे असतात ना फिल्डिंग मध्ये त्याच्या स्किल्स त्याची फिटनेस सर्व काही व्यवस्थित. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला ज्या पद्धतीने एफर्ट्स गणेशच्या माध्यमातून घेतले होते. गणेशला तुम्ही डीप स्कोअर लेग मध्ये ठेवा, मिड विकेट मध्ये ठेवा, लॉंग ऑन मध्ये ठेवा, लॉंग ऑफ मध्ये ठेवा, कव्हरला ठेवा, थर्डमॅनला ठेवा, त्याचे 99% तो देत असतो. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. डोंगरी पाड्याचा छोटा पॅक बडा धमाका करण्याकरिता रोहित. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस लिया. एका बाजूला सर 11 आणि दुसऱ्या बाजूला ओम 11. पिंटो नाथांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. ओव्हरमधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगला टार्गेट केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार आणि पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. सेहेचाळीस फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पहिले 3 बॉल चांगले होते. चौथा बॉल बॉडी लाईन मध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला आणि त्याच्यावरती आक्रमण रोहितच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिला. होम 11 टीमचे कॅप्टन सर या टॉससाठी सर 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. निखिल गावड आगरीदादा 007 कलाकार. खऱ्या अर्थानं जर आपण मागील 8 महिन्यांचा काळ पाहिला तर आज खऱ्या अर्थानं जेव्हा कामावरून आमचे जे खऱ्या अर्थानं खेळाडू वर्ग असेल त्याचबरोबर जे कामाला जाणारे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला थकवा दूर करण्याकरिता संध्याकाळची वाट पाहत असतात कारण संध्याकाळी जे आगरीदादा 007 रील अपलोड झाल्यानंतर ती रील पाहिल्यानंतर थोडासा तो थकवा देखील दूर होतो. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण रोहितला पाहतो आणि रोहितच्या बॅटमधून तो चौकार आलाय. 46 फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आर्यन या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट. जास्त वेगाने टाकलाय तितकाच वेगानं बॅट स्विंग देखील आहे आणि बॉल सरळ डिस्टन्स क्लिअर करून सीमारेषा पार. हेवी स्लॉग हिट षटकार. बावन्न धाव फलकावरती 52 वरती ही टोटल आपण पाहतोय. 5 बॉलचा कॅरेटगिरी झालाय. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर रोहितची हिटमॅन प्रमाणे बॅटिंग आता चर्चेचा विषय बनलाय. लास्ट बॉल वेगाने टाकला होता आणि इथे नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. फाईट बॉल ऑलरेडी DRS या ठिकाणी संपलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 53. 53 धावा फलकावरती लागल्यात 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. लास्ट बॉल या ओव्हर मधील आणि या इनिंग मधील शेवटचे अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती. आर्यन लास्ट काही बॉल्स मध्ये थोडंसं त्या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह होतोय. या देखील बॉल वरती बॅकफूट पंच वरती कव्हर खेळण्याचा प्रयत्न तिथे होता रितेश. त्याने डिप्लाय झाला आणि संपलाय फलंदाज रोहितचा खेळ. परंतु रोहितची जी एक इनिंग आहे छोटा इम्पॅक्ट होता परंतु हाच इम्पॅक्ट संघाला एक मोठा इम्पॅक्ट देऊन गेलाय आणि ते जर आपण पाहिलं तर 53 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 54 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 54चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. होम 11 चलसा टीमचे कॅप्टन टॉस रिया.
चला अंपायर्स डिसिजन ऑलवॉज फायनल डिसिजन. पंचांशी कुठल्याही प्रकारचा पण वादविवाद करायचा नाहीये. दीपक गरज सरांच्या शुभस्य आपण टॉस साठी निघणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला निखिल गावड आणि हार्दिक भोईर यांना आपण पाहतोय. दीपक गरज सरांच्या शुभस्य टॉस साठी ठिकाणी केला जाईल. आपले प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांना आपण हा मान देतोय. चॉईस दिलं जाईल दोन्ही टीमला. एका बाजूला कॅप्टन हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम 11 आणि दुसऱ्या बाजूला सर 11. येस हार्दिक या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जाईल. वन्स अगेन आपण टॉस तरीकेने स्पिन करणार आहोत. छापा असा कॉल त्या ठिकाणी केलाय आणि येस छापा आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन. हार्दिक टॉस तुम्ही जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आज बॉलिंग करत असताना बॉलिंग युनिटमध्ये असे अटॅकिंग बॉलर कोण अवेलेबल आहेत? नवनाथ आहे, पिंटूदा आहे, मी स्वतः आहे आणि ऑप्शन. नवनाथ देखील चांगला फॉर्म मध्ये आहे, तर आज नवनाथ कडून काय एक्सपेक्टेशन असणार आहे? नक्कीच चांगला खेळ एक्सपेक्ट करतो, कारण बॅटिंग बॉलिंग फॉर्ममध्ये आला तो. येस, ऑल द बेस्ट. निखिल मागच्या सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला, त्याबद्दल ॲज अ कॅप्टन तुम्ही खुश आहात? खूप खुश आहे. मनोज पाटील चांगला खेळला, त्यामुळे आम्ही जिंकलो. त्याचबरोबर जी टीम युनिटी तुमची आपल्याला आम्हाला पाहायला मिळालं त्या टीम युनिटीबद्दल काय म्हणाल? एकदम चांगले आहे. काय असं कोणी सगळं व्यवस्थित खेळतात, काय टेन्शन नाही. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धा एकदम वेळेवर ठरवली, तरी पण एवढी चांगली करायला लावली. खूप चांगली करू अजून पुढच्या वर्षी. येस, ऑल द बेस्ट. दोन्ही कॅप्टन्स टॉस सरीने जिंकलाय ओम 11 टीमने आणि प्रथमतः त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच कॅमेरामॅन आयुष. फिफ्टी 54चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 53 धावा फलकावते आपल्याला पाहायला मिळतात. दोन बॅट्समन ते देखील दाखल होतील मैदानामध्ये. टॉस नुकताच झाला आणि टॉस जिंकलाय टीम ओम 11 आणि प्रथमतः त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला बॅट्समन क्विक अँड फास्ट आपण मैदानावरती उतरायचं आहे, जसं वेळ न दवडता. चला यानंतरचे जे सामने असतील ते 5 षटकांचे असतील याची नोंद घ्या. जो नेक्स्ट मॅच असेल तिथून 5 ओव्हर्सला सुरुवात होईल.
दोन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. गणेश आणि त्याच्या सोबतीनं रोहितला आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये गणेश देखील चांगला फॉर्म मध्ये राहिलाय. जवळपास 2 अर्धशतकं त्याच्या बॅटमधून राहिल्यात. दुसऱ्या बाजूला रोहित मात्र तो देखील चांगल्या टच मध्ये बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग चारी फॉर्मॅट्स अप्रतिम कामगिरी करताना दिसलाय. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता रेश पाटीलला आपण पाहतोय कॅप्टन. आणि आता कॅप्टन्सी करताना त्याच्यावरती नजर असणार आहे. गणेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीने रोहितला आपण पाहतोय. मॅच स्टार्ट दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 54 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. आता चॅलेंज या ठिकाणी असणार आहे टीम. या ठिकाणी आपण पाहू शकतायत ठाकूर 11 संघासमोर पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मालवण ग्रुपला अभिवादन करण्याकरिता बॉल चाललाय 4 धावांकरिता चौकार. चार पहिल्याच बॉल वरती चौकार येतोय रोहितच्या बॅट मधून. आता दुसरा बॉल जास्त वेगाने टाकला होता. विकेट किपर बीट. तदनंतर विनोद यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 रन्स या बॉलवरती घेतल्या जातील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6. पहिल्या बॉलचं खेळ मैदानावरती झालाय. 54 धावांचा पाठलाग 6 ओव्हर्स मध्ये करायचा आहे. विनोद यांना फ्रेम मध्ये आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं वन ऑफ द ग्रेट लेजंड विनोद यांचा उल्लेख करणं देखील गरजेचं आहे. आज थोडेसे दूर असतात क्रिकेट पासून, परंतु 5 ते 6 वर्ष आधीचा काळ जर आपण पाहिला तर तिथे विनोद पाटील असतील, त्याचबरोबर जलसरचा संपूर्ण संघ आपण पाहिला होता. तिथे विनोद खऱ्या अर्थानं लीड करायच्या त्या संघाला. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला आणि 2 रन्स देखील या बॉलवरती मिळाल्यात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं या चुका होत आहेत. इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यामध्ये या चुका या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचं केल्या ठिकाणी झाल्या. धावा झाल्यात फलकावरती 8. जास्त वेगाने टाकला, सोडून दिला होता या बॉलला. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावा झाल्यात फलकावरती 9. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आता समीकरण जर आपण पाहिलं तर थोडंसं सोपं होत चाललंय, कारण एक्स्ट्रा रन्स देखील आल्यात या ओव्हरमध्ये. मोठे फटके देखील आल्यात. डॉट बॉलची कमी गोळी तरी या ओव्हरमध्ये मागच्या 2 बॉलमध्ये जाणवत आहे. ऑफ्टरवरती शफल होऊन रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक ग्रेट कॅच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पकडला गेलाय मनीषच्या माध्यमातून आणि एक मोठा धक्का टीम या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मात्र 11 संघाला. मिस्टर गणेश बॅक टू द डगआउट. वरती पहिला धक्का मैदानावरती लागलाय मात्र 11 संघाला. आणि आता स्वतः संघ मालक मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतो विंकोश मात्रे. घरच्या मैदानावरती आता आपला रुबाब दाखवावा लागणार आहे. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि 3 बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावर मधील चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना आपण पाहतो मिस्टर रियांश. शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती हॅमर केलाय आणि पहिल्याच बॉल वरती धमाका विंकोश नावाचा चौकार. 4 रन्स. आणि पहिल्याच बॉल वरती धमाका मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय. हा देखील चांगल्या पद्धतीनं बॅट स्विंग आपण पाहिला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झाले. लास्ट बॉल असेल या ओव्हर मधील. 13 धावा स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचा होता. 1 रन मिळेल.
राहुलच्या माध्यमातून थोडीशी मिसफील होत असताना आपण पाहतोय आज तो पॉझिटिव्ह इंटेंट थोडंसं जाणवत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा झाल्यात फलकावरती 14. आता येणारे 5 ओव्हर्स आणि 5 ओव्हरमध्ये रन बनवायचे 40. दोस्ती प्रीमियर लीग 2026 साठी खऱ्या अर्थानं जे सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं, आदरणीय सन्माननीय महेंद्र भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आज नेक्स्ट मॅचमध्ये 3 ॲक्शनमध्ये असतील, त्यांच्या माध्यमातून मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अल्पेश भोईर साहेब असतील, खुशी 11 टीमचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी सायकल आपल्याला स्पॉन्सर केली गेले. मनोजदादा पाटील विश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रॉकीदादा पाटील यांच्या माध्यमातून मोठं सहकार्य आपण पाहिलंय. किरणदादा भोईर यांच्या माध्यमातून मोठं सहकार्य आपण पाहिलंय आणि मोरिया स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य आपल्याला पाहायला मिळालंय. पिंकुशदादा मात्रे असतील, शुभमदादा पाद्य असतील, या सर्व दादांचं मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती कोहिनूर ऑफ टेंबी खोडावे अर्थातच मैदानामध्ये पार्थ त्या ठिकाणी दाखल झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये पार्थ गावडला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती विंकोशनना त्या ठिकाणी अचंबित केलं. सरप्राईज होता पहिल्या बॉलवरती, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पार्थच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. मागच्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्यात, आता मागच्या ओव्हरवरती स्टडी करून मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ आलाय आणि आता मागच्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्यात त्या या ओव्हरमध्ये करायच्या नाही आहेत, याच मानसिकतेनं गोलंदाजी करताना दिसेल पार्थ. आता हा थोडंसं या ठिकाणी बाहेर टाकलाय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 15 रन्स स्कोरकार्ड वरती. पहिला बॉल निर्धाव होता, दुसरा बॉल जास्त बाहेर टाकला. प्रेशर नाहीये बॉलर पार्थ वरती, कारण पहिला बॉल ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उचली प्राप्त करताना पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बाउन्स वरती बीट केलं होतं. या ओव्हरमधील पुढचा बॉल चांगला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पार्थचं जे अग्रेसिव्ह आहे मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह मूडमध्ये बॉलिंग करत असताना आणि मागच्या 2 बॉलमध्ये जे त्याचे अग्रेशन्स आपण पाहिल्यात, इथे बॅटरला थोडंसं स्लेज करण्याचा प्रयत्न करतोय. मस्ती मजाकमध्ये होऊन जातं. पार्थ खऱ्या अर्थानं एक मनमिलाऊ स्वभावाचा धनी आहे. 2 बॉल्स केला त्यापर्यंत झाल्या मैदानामध्ये 15 धावा स्कोरकार्ड वरती. तिसरा बॉल हा शॉर्ट बॉल टाकलाय आणि आता हा देखील बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन्स स्कोरकार्ड वरती जोडल्या जातील. 16 धावा स्कोरकार्ड वरती. 28 बॉल आणि 28 बॉल मध्ये आता 38 बनवायच्या. 2 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. पार्थला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या ओव्हरमध्ये येणाऱ्या 4 बॉल मध्ये एक्सपेक्टेशन भरपूर असतील. समोर लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केला, एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 17. 3 चेंडूंचा केला त्यापर्यंत झाला. मागच्या 3 बॉलमध्ये एक ऑब्झर्व केलं असेल विंकुश मात्र यांची चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ती स्टडी केली गेली पार्थने आणि त्याची जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मागच्या 3 बॉलमध्ये अगोदरच ऑब्झर्व केलं होतं विंकुश कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बॅटिंग स्टान्स घेत आहेत, कशा पद्धतीनं ते शॉट सिलेक्शन करतायत. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा केल्या ठिकाणी झाल्या आणि 3 बॉल नंतर टीमची टोटल फलकावरती 17. ओव्हर नंबर 2चं केलं सध्या सुरू आहे. मागच्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं रन्स आल्या होत्या. या ओव्हरमध्ये रन्स थांबवण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पार्थ. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर मैदानामध्ये टाकला होता, फिरला होता हा बॉल आणि चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. यावरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. मागच्या 4 बॉलमध्ये गोलंदाजी चांगली राहिले. गोलंदाज आपण पाहू शकतायत पार्थच्या माध्यमातून त्याची ॲक्युरेसी, त्याच्या बॉलिंगमध्ये असलेली ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा देखील ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला होता. इम्पॅक्टफुल स्पेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पार्थचा. इथे देखील एकच सिंगल मिळताना पाहायला मिळतंय. फिल्डिंगमध्ये थोडंसं स्टँडर्ड कमी पडतोय, त्या चुका होत्या त्या कुठेतरी इम्प्रूव्ह कराव्या लागणार आहेत. कारण जर का इथून फिल्डिंगमध्ये चुका झाल्या तर आता बॉलर्स देखील काहीच करू शकणार नाही.
शेवटचा बॉल असेल 25 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन पार्थ बॉलिंग ट्रॅक वरती समोर विंकोशन आपण पाहतोय. 6 मध्ये 6 रन्स बनवल्यात. दुसऱ्या बाजूला रोहित 3 मध्ये 5 वरती खेळतोय. बाहेर टाकला. या ओव्हर मधील हा तिसरा एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 19 स्कोर कार्ड वरती 25 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज. या ओव्हर मध्ये पार्टचा इम्पॅक्ट जरूर पडलाय कारण मागच्या 5 बॉल मध्ये त्याचा ॲक्युरेट टप्पा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी त्या ठिकाणी डेंजरस राहिला आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं व्हेरायशन राहिलं. प्रत्येक बॉलमध्ये खऱ्या अर्थानं ती अभिनवता आपण पाहिलंय. आता रन घेण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती 1 रन मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 24 बॉल आणि आता 34 धावांची आवश्यकता. हे समीकरण तीन षटक आहेत ती तुम्हाला 13 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती टीमचा लीडर मिस्टर रियांश गोलंदाजी मार्कवरती आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये सध्या मैदानामध्ये रोहित आणि विंकोशन आपण पाहतोय. जबाबदारी सांभाळावी लागणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये 13 रन्स झाल्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये जी दहशत आपण पाहिली पार्थ गावडची वेग आणि जे कटर्स डेंजरस होतं. 6 बॉल बॅटर्ससाठी आणि त्यामध्ये खरं तर जर आपण पाहिलं तर पार्थच्या माध्यमातून डॉट बॉल देखील मोठ्या प्रमाणामध्ये डिलिव्हर केले होते. 24 बॉल आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण रियांशला पाहतोय वेळ जास्त राहतोय. आता येणारी 2 षटकं जी तुम्हाला पाहायला मिळतील ती देखील चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करायची आहेत कारण अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली जातात. परंतु जर का तुम्ही इथे 25 मिनिटे 3 षटकांमध्ये लावतायत तर तरी देखील तुम्हाला तिथे पॅनलाइज केलं जाईल टाईममध्ये. त्याचबरोबर त्याचमुळे इथून थोडीशी घाई करा. 1 रन मिळेल या बॉलवरती. रेयांशला बॉलिंग ट्रॅकवरती मागील ओव्हरमध्ये रेयांशच्या विरोधामध्ये 14 रन्स आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये त्या 14 रन्स कव्हरअप करायचे आहेत आणि जर का इथे रेयांशने चांगली बॉलिंग केली तर एक चान्स देखील बनवू शकतो या मॅचमध्ये परत येण्याचे कारण मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक चांगला केलाय. बॉलर पार्थने एकटा भारी पडलाय या 2 तलवारींसमोर. तेवीस बॉल आणि 23 बॉलमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. प्लीज मित्रांनो वेळ जास्त जातोय. ठाकूर 11 टीम घाई करा. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. वेग जास्त होता या बॉलवरती आणि त्या वेगेचा अंदाज घेता आलेला नाहीये. प्रेडिक्ट करणं अवघड झालं होतं या बॉलला. फुटावरती शफल होऊन फायनली खेळायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. टॉटबॉलची समाप्ती मैदानामध्ये झाले. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमधील तिसरा बॉल तो देखील रीच मध्ये नाहीये. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि आता दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेसहित जाऊन पोहोचले शुभम आम्हाला दर्शवत आहेत. 23 स्कोरकार्ड वरती हा देखील चांगला टाकलाय आणि या देखील बॉलवरती जर आपण पाहिलं तर जास्त बाउन्स देण्याचा प्रयत्न नव्हता परंतु ज्या पद्धतीने बॉल आतमध्ये आला सरप्राईज बॅटर रोहित साठी होतं. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता जो आपण उल्लेख केला होता कमबॅकचा तो कमबॅक मागच्या 4 बॉलमध्ये झाला. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. कव्हरला शतक फार वेगाने आल्यात. रनआउटचा चान्स तरीकेने बनला होता आणि आता आपण चेक करणार आहोत. DRS तरीकेने घेतला जातोय.
बॅटर सेफ असेल. चोवीस धावा स्कोरकार्डवरती 19 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 30 बॉलमध्ये 40 बनवायच्या होत्या, परंतु मागच्या 11 बॉलमध्ये फक्त 10 रन्स त्या ठिकाणी दिल्यात. बॉलिंग करणाऱ्या टीमने त्यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा त्यांची देखील करावी लागणार आहे. लास्ट बॉल या तिसऱ्या ओव्हरमधील. चला ठाकूर इलेव्हन टीम प्लीज घाई करा मित्रांनो, वेळ भरपूर जातोय तुमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरमधील ओव्हर द विकेट. तिसरा बॉल लेगकडे टाकला होता, प्रचंड वेगानं फिरलाय बॉल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 24. आता 18 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची गरज. चोवीस फलकावरती 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. आता विजयासाठी 30. मागच्या 3 ओव्हरमध्ये 24 बनवल्यात. आता हा खऱ्या अर्थानं भूतकाळ विसरून येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 30 बनवण्याची क्षमता ठेवावी लागणार आहे. आणि समोर एक अवघड आव्हान असणार आहे. 5 लेग कटर्स, ऑफ कटर, स्लोवर वन, क्विकर वन. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण. बॉल त्या ठिकाणी जाईल की नाही, तर या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वाधिक सुंदर सर्वोत्कृष्ट झेल आकाश गावरच्या माध्यमातून टिपला गेलाय. टेंबी खोडाव्याचा सुपरस्टार तिथे सुपरमॅन बनला होता आणि त्याने टिपला झेल. वेल कॅच. कॅच ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला कॅच ऑफ द टुर्नामेंट 2 सामन्यांमध्ये आणि या झेलसाठी मनोहर नम सर त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज आकाशसाठी आपण पाहतोय. या झेलसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल आणि ड्राईव्ह चांगला केलाय. पहिल्या बॉलवरती लावून द कार्पेट बॉलला एक्झिक्यूट केलंय. डीप मध्ये शतरक्षक घेत आहेत. एक रन मिळेल. रितेश आता मैदानावरती आलाय. आता रितेशला हा खेळ आणि हा डाव सावरावा लागणार आहे. 16 बॉल विजयासाठी 29 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी हार्ड होत चाललंय टीम मात्र 11 संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 14 रन्स, सेकंड ओव्हर मध्ये 6 रन्स. पुन्हा एकदा कमबॅक बॉलिंग करणाऱ्या टीमचा हा देखील चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. प्रचंड वेगाने टाकलाय. 1 रन मिळेल या बॉलवरती. सव्वीसावा फलकावरती 15 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग होती आपण रितेशला पाहतोय. दुसऱ्या बाजूला विंकोश 10 बॉल मध्ये 9. शॉर्ट बॉल स्लॅश केले. बॉल चालय पॉइंटला. शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याने मागच्याच विकेटवरती जो झेल त्याने पकडला आणि आता थ्रो मध्ये देखील चांगली मेहनत घेतली गेली. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 28 धावा सध्या स्कोरकार्डवरती लागल्यात. आता हा सामना म्हात्रे इलेव्हन टीमच्या खऱ्या अर्थानं बाजूने नाहीये, तर हा सामना ठाकूर इलेव्हन टीमच्या बाजूने मजबूत होत चाललाय. कारण त्यांचा एक बॉलिंग अटॅक जो एक पार्ट आहे महत्वाचा, आणि त्या बॉलिंग अटॅकने दाखवलेला विश्वास
खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून झालेली डेंजरस बॉलिंग ती मात्र जबरदस्त राहिलंय. फाईट बॉल एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. आता 25 ची गरज आहे. 29वा स्कोर कार्ड वरती मागील 2 ओव्हर मध्ये कंटिन्युअसली डॉमिनेट केले. विकेट त्यामध्ये घेतले 2 म्हणजे विकेट्स तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेले नाही आहेत, परंतु इथे विकेट पेक्षा जास्त महत्व डॉट बॉलला दिलं जात आहे आणि ते डॉट बॉल मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. परंतु मागच्या 2 बॉलमध्ये आता पार्थ संघर्ष करू लागलाय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी आता 24 धावांची गरज आहे. येणारे जे 8 बॉल तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत ते 4 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत, त्याची नोंद घ्या. 14 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज. या ओव्हर मधील 5वा बॉल स्विच हिट अटेम्प्ट त्या ठिकाणी झाला होता काही क्षणांसाठी, काही मुवमेंटसाठी, परंतु पुन्हा एकदा बॅटला त्या ठिकाणी स्ट्रेट केला आणि तितक्याच वेगाने 2 रन्स देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या फलकावरती 32. 13 बॉल आता विजयासाठी 22 ची गरज. लास्ट बॉल या ओव्हर मधील आपण पाहणार आहोत. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम बॉल या 4थ्या षटकामधील 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. लास्ट बॉल शेवटचा बॉल फुल टॉस बॅटची कडा आणि तिथे फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो आता कलेक्शन तिथे झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर 2 रन्स त्या देखील पूर्ण झाल्यात. आता 3ऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. 3री रन ती देखील पूर्ण झालंय. आता 4थी रन ती घेतली जाणार नाहीये कारण तिथे अक्षय ठाकूर आले होते आणि चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फर्स्ट एड किट घेऊन आपण मैदानामध्ये पोहोचायचंय. स्प्रेची गरज आहे, रिलीज स्प्रेची, आणि मैदानामध्ये तो पोहोचवायचा आहे. पस्तीस फलकावरती 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. बॉलर ऑफ चिखलपाडा मिस्टर राहुल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. आता सर्वाधिक अवघड चॅलेंज या ओव्हर मध्ये असणार आहे कारण राहुलचा वेग आणि वेगेसहित फिरणारे बॉल आता ते मात्र फलंदाजांसाठी एक कठीण उदाहरण बनून राहतील. राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये मॅन फ्रॉम चिखलपाडा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्ट्रायकिंग वरती रितेशला आपण पाहतोय. द कोहिनूर ऑफ विराथन पहिलाच बॉल ऑफ स्टोनच्या बाहेर टाकलाय, वाईट टाकलाय आणि एक्स्ट्रा रन देऊन गेलाय. टायमर जर आपण आता पाहिलं तर 31 सेकंद फक्त आहेत फाईट बॉल साठी. डीआरएसचा ओव्हर रेडिंग केला जातोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. अंपायर्स कॉल द्यावा लागणार आहे कारण बरोबर त्या फ्रेम मध्ये बॉलच्या समोर बॅट्समन येतोय आणि त्याचमुळे तुम्हाला अंपायर्स कॉल द्यावा लागणार आहे. येस फाईट बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमला तो डीआरएस
पुन्हा यूज करण्याची संधी मिळेल. धावसंख्या फलकावरती 36 विजयासाठी 12 बॉल 18ची गरज. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतल्या, वेगानं टाकला होता, यॉर्कर टाकला होता. 1 रन पूर्ण विनोद यांच्या माध्यमातून चुकी होत असताना आपण पाहतोय. आणि आता स्ट्राईक तरीकेने घेतले रितेशने आणि विकेट सॅक्रिफाईस केले विंकोशची, म्हणजे रनआउटच्या माध्यमातून विकेट या ठिकाणी जाईल. विंकोश मात्रेला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज आर्यन मैदानावरती दाखवत असताना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम जलसार हा देखील रायझिंग स्टार येणाऱ्या काळामध्ये तो देखील खऱ्या अर्थानं आपलं नाव गाजवताना दिसेल. टायमर त्या ठिकाणी संपलंय. 11 बॉल मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता, बॅटच्या समोर जाणून बुजून दिला होता, हा देखील वेगानं टाकलाय. मागचे 2 बॉल डिलिव्हर केल्यात, त्याच्या कितीतरी पटीने हा बॉल वेगानं टाकला होता. धावसंख्या फलकावरती स्तब्ध राहते. गेम चेंजिंग ओव्हर राहू शकते आणि ती मेहनत गेम चेंजिंग ओव्हर मध्ये घेत असताना मिस्टर राहुल आपण पाहतो. मागच्या 2 बॉल मध्ये 10 बॉल विजयासाठी 17ची गरज आहे. लिफ्टा मोर दी विकेट. आता इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन झालेलं नाहीये. बॉलला फील्ड करेपर्यंत 1 रन या बॉलवरती घेतली जाईल आणि या रनने धावसंख्या फलकावरती 38. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 16ची गरज. सुना है आज समंदर को बडा गुमान आया, उधर ही ले चलो कश्ती जहां तुफान आया. आता मैदानामध्ये बॅटिंग करण्याचं तुफान नाहीये, तर इथे बॉलिंग करणाऱ्यांचं तुफान आहे आणि हे तुफान सध्याच्या घडीला समोरच्या संघाला इथे धोकादायक ठरलंय. कारण याआधी पार्थ आणि त्याचबरोबर आपण बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं रेयांशला, आणि आता राहुल आपला जलवा दाखवत असताना आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. आता समीकरण येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 16. 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. लाखात एक वाक्य. मावळला सूर्य पुन्हा उगवतोच, माणूस कितीही खचला तरी तो पुन्हा एकदा परततोच. त्याची दहशत घेऊन आता मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला ते करायचं आहे, परंतु समोर जर का राहुल असेल तर मात्र ते थोडस अवघड आहे. आणखीन एक विकेट रनआउटच्या माध्यमातून मिळेल. 7 बॉल आणि आता विजयासाठी 16 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. याच मैदानावरती राहुल खऱ्या अर्थानं आपल्या संघर्षाची लढाई लढत असतो प्रॅक्टिस मध्ये, आणि आज खऱ्या अर्थानं आपला रुबाब आणि आपली दहशत या मैदानावरती दाखवत असताना घायल शर्की सांसे उसके दहाड़ से भी तेज होते. आणि आज खऱ्या अर्थानं वाघ आपले खऱ्या अर्थानं दहाड समोरच्या टीमसाठी त्या ठिकाणी दाखवत असताना आता नवीन बॅट्समन मैदानावरती आपण अजयला पाहतोय. अजयने फिल्डिंग मध्ये चांगले एफर्ट्स लावलात. आता बॅटिंग मध्ये लढायचं आहे, कारण येणारे बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 16. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेतलंय रितेशने. समोर राहुलला आपण पाहतो. इम्पॅक्टफुल फायरिंग स्पेल त्याचा मागील 5 बॉल मध्ये राहिलाय. आता या बॉलवरती विकेट मिळू शकते. संघर्ष करावा लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे, परंतु तो कॅच त्या ठिकाणी पकडणं अवघड होतं. 2 रन्स घेतल्यात. तिसऱ्या रनसाठी प्रयत्न त्या ठिकाणी सुरू. आता विकेट कोणाची जाईल? आता विकेट कोणत्या बॅटरची जाईल? तर अजय त्या ठिकाणी आपण पाहू शकता तंबूच्या आसऱ्याला परतत असताना 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्यात. 6 बॉल विजयासाठी 14ची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण डीजे कॅन्डीच्या माध्यमातून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये परतणार आहोत.
या 6व्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो मिस्टर धनंजय. 6 बॉल 14ची गरज. यशालाही प्रयत्नांची वारी करावी लागते तेव्हाच पूर्ण होते स्वप्नांचं पंढरपूर. आज या स्वप्नांच्या नगरीमध्ये विजयाची स्वप्न पाहिल्यात आणि ती आज पूर्ण करायची आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजय. दुसऱ्या बाजूला एक आशेचा दिवा मैदानामध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर रितेश. एक खऱ्या अर्थानं इम्पॅक्टफुल नॉकची गरज आहे परंतु रितेश देखील मैदानामध्ये संघर्ष करतोय आपल्या फॉर्म सोबत आणि विजयासाठी तो संघर्ष सुरू आहे. 6 बॉल विजयासाठी 14ची गरज. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये एका बाजूला संघ असेल ओम 11 आणि दुसऱ्या बाजूला फाईट करेल त्यांना त्यांच्या अगेन्स्ट सर 11. चला एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 6 मध्ये द ग्रेट लेजंड ऑफ जलसार मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटीलला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 6 मध्ये दाखल झालाय अनिल. आता विजयाची स्वप्न त्यांच्या खांद्यावरती विजयाची आग या ठिकाणी असणार आहे कारण येणाऱ्या 6 बॉल मध्ये रन रोखायचे आहेत. 14 पहिला बॉल बीट केलाय आणि चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये अनिल यांच्या माध्यमातून डॉट बॉलने सुरुवात होत असताना आपण पाहतोय. आता 5 बॉल विजयासाठी 14ची गरज आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 14 रन्स बनवायचे आहेत. आता हा दुसरा बॉल. या दुसऱ्या बॉलवरती भरपूर काही डिपेंड असणार आहे. दुसरा बॉल तो देखील चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. आता रितेश खऱ्या अर्थाने या टीमचा सर्वाधिक महत्वाचा फलंदाज आणि तो आता संघर्ष करू लागलाय. आता इथे एक्सपेक्टेशन देखील थोडशा इथे डाऊन होत असताना पाहायला मिळत आहेत. ते होप्स तरीके डाऊन होत असताना पाहायला मिळत आहेत कारण सलग 2 डॉट बॉल आपल्या सर्वाधिक महत्वाच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये टाकल्यात. इथे बॅटची कडा आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला गुड लक साथ देत असताना नशीब साथ देत असताना चौकार आलाय. आता विजयासाठी 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 10 रन्सची गरज. दहा धावांची गरज. जितना लंबा संघर्ष उतना यादगार परिणाम. 3 बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे मैदानामध्ये. मागच्या 3 मध्ये 4 आल्यात. येणाऱ्या 3 मध्ये 10 बनवण्याची क्षमता मैदानामध्ये ठेवावी लागणार आहे. चौथा बॉल वेगाने टाकलाय आणि त्याच्यावरती रन आलेली नाहीये. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 10 रन्सची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 बॉल आणि 10ची गरज. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नसतो. संघर्षाचा वनवास भोगला आणि आता तो सुखाचा राजयोग येण्याकरिता आता खऱ्या अर्थानं फक्त 2 बॉलचा संघर्ष बाकी आहे आणि त्यामधील 1 बॉल टाकलाय आणि ते थोडस आता विजयाच्या ज्या आशा आहेत आता वरती येऊ लागल्यात. 2 रन्स तर मिळालेत या बॉलवरती. अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 रन्स या बॉलवरती येत आहेत. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. एक चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. लास्ट अँड फायनल बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 8 धावांची गरज आणि अखेर करतो संघर्षाचा षटकार परंतु त्याचा फायदा इथे होणार नाहीये कारण या मॅचला जिंकलाय या ठिकाणी 1 रनने परंतु ती 1 रन देखील महत्वाची ठरली कारण इथे एक मोठा विजय खऱ्या अर्थानं मिळवायचा होता टीम मात्र 11ला परंतु तसं घडू शकलेलं नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ठाकूर 11 अँड हार्ड लक टीम मात्र 11.